नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. आज आपण बोलणार आहोत कर्नाटकातल्या राजकीय परिस्थितीबद्दल. कारण कर्नाटकामध्ये जी अपेक्षित होती, खरं म्हणजे 2.5 वर्ष सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्री पदाला पूर्ण झाल्यानंतर हा सत्ता पालट होणं हे अपेक्षित होतं. परंतु तो अर्थातच ते सत्ता सोडायला तयार नव्हते. डी.के. शिवकुमार हे अ, काँग्रेसमध्ये जर त्यांना थांबवायचं असेल, त्यांना ठेवायचं असेल, तर त्यांना मुख्यमंत्री पद जसं त्यांना सांगितलेलं होतं निवडणुकीच्या निकालानंतर 2023 मध्ये ते हवंच होतं. एकंदर हा जो सत्ता संघर्ष आहे तो दिल्लीच्या हायकमांडच्या दरबारात पोहोचला. तिथे बराच खल झाला आणि नंतर सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा गव्हर्नर अ, राज्यपालांकडे सोपवलेला आहे, थावरचंद गेहलोत यांच्याकडे. आता जवळपास डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे. उद्या म्हणजे 30 तारखेला बंगळुरूमध्ये बैठक होणार आहे काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आणि त्यात त्यांचं नाव येईल. अ, निरगुडकर सर आपल्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे चर्चेला. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, कर्नाटकामध्ये खरं तर हे आधीच व्हायला हवं होतं जसं ठरलं त्यानुसार. पण सिद्धरामय्या सुद्धा खुर्ची सोडायला तयार नव्हते आणि डी.के. शिवकुमार खुर्ची शिवाय पक्षात राहायला तयार नव्हते. आपल्याकडे कर्नाटकी कशिदा अशा नावाचा एक शब्द आहे हो. आणि त्या कर्नाटकी कशिद्याचं वैशिष्ट्य असं असतं की तो कशिदा जो असतो तो कसताना बिना गाठची शिलाई त्याच्यात केलेली असते. बिना गाठची शिलाई की जी अतिशय करायला कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यातले जे टाके असतात ते अगदी मोजून मापून घातलेले असतात. मला कर्नाटकाच्या राजकारणाचा उल्लेख करताना कर्नाटकी कशिदाची आठवण होते, ती या दोन गोष्टींमुळे की आत्ता जे घडलं त्याच्यात अनेक अंतरंग पदर आहेत, अनेक कंगोरे आहेत आणि म्हणून तर त्याची चर्चा व्हायला पाहिजे. त्याची चर्चा व्हायचं आणखीन एक आर्थिक कारण आहे, त्याविषयी आपण विषय निघेल तेव्हा बोलू. परंतु आज शिवकुमार यांचं वय आहे 64. शिवकुमार यांचा जन्मच काँग्रेसमध्ये झाला, त्यांची वाढ काँग्रेसमध्ये झाली आणि काँग्रेसला जेव्हा जेव्हा संकट येतं त्या त्यावेळेला धावून जाणारा संकटमोचक कोण, तर शिवकुमार यांचं नाव आहे. महाराष्ट्राला ते परिचित अशा करताय 2007 किंवा 2002ची गोष्ट आहे. विलासराव देशमुख ज्या वेळेला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात होते तेव्हा आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं. ती सगळी जी व्यवस्था वगैरे ते सगळं संरक्षण खर्च लक्ष वगैरे जी गोष्ट आहे ती अत्यंत रिसोर्सफुल अशा नेत्यांनी केली होती. तेव्हा पहिल्यांदा आम्ही शिवकुमार हे नाव ऐकलं. त्याच्यानंतर 2006-07 मध्ये गुजरातमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला गुजरातचे जे सगळे आमदार होते त्यांना कर्नाटकामध्ये बेंगलोर जवळच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं, त्यांच्यावर देखरेख करण्यात आली. तेव्हा एक पक्क डोक्यात बसलं की हा माणूस प्रचंड रिसोर्सफुल आहे, या माणसाचं उपद्रव मूल्य खूप आहे, उपयुक्तता खूप आहे आणि त्यापेक्षा सुद्धा इज अ डाय हार्ड काँग्रेसमन. आता तसं पाहिलं तर मग त्यांना मुख्यमंत्रीपद आधीच मिळायला पाहिजे होतं. परंतु ते आहेत वक्कलिक्क समाजाची. वक्कलिक्क समाज हा काही फार मोठ्या प्रमाणावर नाही. फार मोठ्या प्रमाणावर असताना लिंगायत हा समाज आहे तिकडे, तसं आपल्याकडे मराठा समाज आहे. आणि आतापर्यंत या लिंगायत समाजाचं तिथल्या राजकारणाचं निर्विवाद वर्चस्व आहे. परंतु आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते लिंगायत पण नाही आहेत. तर ते कोण आहेत, तर ते कोरबा समाजाचे आहेत. आणि कोरबा समाजाचे असलेले हे मुख्यमंत्री हे एक प्रकारे राहुल गांधी यांचे चॉईस होते. आणि राहुल गांधी यांनी त्यांना का निवडलं, तर आत्ताच्या घडीला कर्नाटकाच्या राजकारणामध्ये इतका प्रचंड मास बेस असलेला, जनतेशी नाळ जोडलेला असा दुसरा नेता त्यांच्याकडे कोणी नाही. काय दैवदुर्लभ आहे बघा, काय नियतीचा खेळ असतो मला माहित नाही. 2006 साली जनता दल युनायटेड किंवा जनता दल सेक्युलर म्हणजे देवेगौडा ज्या पक्षावर होते, मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडून फुटून हे सिद्धरामय्या काँग्रेसमध्ये आले. आता हे साल महत्वाचं अशा करता आहे की त्याच वर्षी आपल्याकडे नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले आहेत. पण सिद्धरामय्यांना पुढच्या 6 महिने वर्षभरात मुख्यमंत्रीपद मिळालं. परंतु ते नारायण राणे यांना मात्र आपल्याकडे आतापर्यंत काहीही मिळू शकलं नाही. त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं आणि आता तेही त्यांच्याकडे नाही. हे फक्त आता मला एक सुचलेला त्या दोघांमधली तुलना आहे. आता हे जे सिद्धरामय्या आहेत ते काही काँग्रेसमन नाही आहेत तसे हार्ड कोर, परंतु हा मास बेस असल्यामुळे लोकांमध्ये हार्ड कोर कामं करणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा असल्यामुळे
आणि ती प्रतिमा त्यांनी जाणीवपूर्वक घडवली की मी अहिंद राजकारण करतो. आता हा अहिंद शब्द कुठून आला तर तो देवराज अरस यांनी आणला. त्या अहिंदचा अर्थ हम्म. काय तर त्याचा अर्थ आहे की ज्याला आपण पिछडा वर्ग म्हणतो, अशा बॅकवर्ड जाती, दलित म्हणजे ओबीसी, दलित आणि मुस्लिम यांचा एकत्र जो वर्ग, त्याला अहिंद असं नाव त्यांनी त्यावेळेला दिलेलं होतं. आणि त्यांचे नेते असल्यामुळे त्यांना हात लावणं संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल याची कल्पना बहुधा राहुल गांधी यांना असावी. आणि त्यामुळे अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला आणि तो 2.5 वर्ष उलटून जरी गेली तरी शिवकुमार यांना पद खाली करून देण्यात आलं नाही. त्याचं एक दुसरं कारण असं आहे की सिद्धारामय्या यांना माहिती होतं की आपली ही शेवटची निवडणूक आहे, 78 आपलं वय आहे, आपण काही 2028 ची निवडणूक लढवून पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त काळ आत्ता काढून देवराज अरस यांचा कर्नाटकाचे सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री असण्याचा जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड आपल्याला तोडता येईल. आणि ह्याच एका राजकीय विजिगिषेपोटी, महत्वाकांक्षेपोटी वैयक्तिकरित्या त्यांनी त्या पदाला चिकटून राहायचा निर्णय घेतला. कर्नाटक हे कायम काँग्रेस बरोबर राहिलेलं आहे. इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जे कमबॅक केलं 70च्या दशकामध्ये 79 साली, तेव्हाही त्यांनी कुठला बरोबर. मतदारसंघ निवडला असेल तर तो चिकमंगळूर हा चिकमंगळूर. मतदारसंघ होता. चिकमंगळूर हा आणि मतदारसंघ, बरोबर. चिकमंगळूर आणि काँग्रेसचे खूप मोठे नेते ज्यांनी राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकला, मग ते वीरेंद्र पाटील असतील, निजलिंगप्पा असतील, बी डी जत्ती, देवराज अरस, गुंडूराज बोम्मई, त्याच्यानंतर बंगारप्पा, आपले आत्ता भाजपमध्ये आलेले एस.एम. कृष्णा, मी तुम्हाला किती नावं सांगू शकतो. बी डी जत्ती तर पुढे मला वाटतं उपराष्ट्रपती पण झाले. होय. आता या सगळ्यांमुळे काँग्रेसचा एक स्ट्रॉंग बेस, सोशल बेस तिकडे होता. आणि त्या सोशल बेसचं आत्ता जर प्रतिनिधित्व कोण करत असेल तर ते नाव म्हणजे सिद्धरामय्या. ते नाव सिद्धारामय्या. आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे तीच मुळात काटेरी आहे. हम्म. आणि हे आत्ताची नाही आहे. कर्नाटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 मुख्यमंत्र्यांनी आपलं टर्म पूर्ण केलेली आहे. तोपर्यंत एकाही मुख्यमंत्र्याला आपली टर्म सुद्धा साधी पूर्ण करता आली नाही 5 वर्षाची. याच्यावरून तिथली राजकीय परिस्थिती आपण नेहमी आयाराम गयाराम करता हरियाणा आणि इतर राज्यांना आपण दोषी धरतो, परंतु याचा सर्वात उगम काय असेल तर ते कर्नाटक हे आहे. आणि वीरेंद्र पाटील यांच्यासारख्या एका ताकदवर लिंगायत की त्यांच्या एवढ्या जागा काँग्रेसला पुन्हा कधीही निवडून आणता आल्या नाहीत, त्यांना विमानतळावरून राजीव गांधी यांनी पदावरून पदच्युत केलं होतं. का तर ते स्वतः आल्यानंतर वीरेंद्र पाटील त्यांच्या स्वागताला उभे राहिले नाहीत. त्याचं मूळ कारण असं होतं की त्याच्या काही दिवस आधी वीरेंद्र पाटील यांना स्ट्रोक आला होता आणि त्यामुळे त्यांना उभं राहता येत नव्हतं, म्हणून ते उभं राहिले नव्हते. परंतु काँग्रेसचं राजकारण हे असं होतं आणि त्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलेलं होतं. त्या काँग्रेसमध्ये आत्ताच्या घडीला सर्वात जास्त मास बेस कोणाकडे असेल, ओबीसी मध्ये प्रतिमा कोणाची असेल तर ती ही सिद्धारामय्या यांची होती. आणि पैसे जर कोणाकडे असतील, रिसोर्सफुलनेस कोणाकडे असेल, उपद्रव आणि उपयुक्तता जर कोणाकडे असेल तर ती डी शिवकुमार यांच्याकडे होती. त्यामुळे अशी ती लढाई, विषम लढाई एक प्रकारे होती आणि त्यामुळे त्याचा निकाल फैसला आता काँग्रेसमध्ये लागलेला आहे. सर, मला आठवतं की तुम्ही जे म्हणालात ते अगदी खरं आहे की कर्नाटकमध्ये कुठलंही सरकार म्हणजे मुख्यमंत्री 5 वर्ष सहसा पूर्ण करत नाही. कारण आपण अगदी येदियुरप्पांचं सरकार जे कुमारस्वामींबरोबर होतं सत्तेमध्ये, त्यांनी सुद्धा हे केलं आणि रिसॉर्ट पॉलिटिक्स हे कर्नाटकच्या म्हणजे सगळ्या एकंदर राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे. येदियुरप्पा यांना जेव्हा एक टर्म मिळाली तेव्हा त्यांना तर ती कंप्लीट करता आली नाही. त्याच्यानंतर सदानंद गौडा आले, त्यांनाही कंप्लीट करता आली नाही. त्याच्यानंतर जगदीश शेट्टर आले, त्यांनाही कंप्लीट करता आली नाही. त्यामुळे कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही अतिशय काटेरी आहे आणि तिथलं राजकारण हे अतिशय गुंतागुंतीचं आहे. याचं कारण त्यात फक्त जनता नाही आहे तर तिकडे मठ आहेत आणि कास्ट कॅल्क्युलस आहे, वक्कलिगा आहे, कोरबा आहे, लिंगायत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत. काँग्रेसचे आणखीन एक नेते ज्यांचा मगाशी उल्लेख राहिला ते म्हणजे जफर शरीफ. हे सद्गुरुस्त, हे एकेकाळी रेल्वे मंत्री होते भारताचे आणि त्यांचे एक प्रताप आहेत, त्याच्यावर वेगळाच कार्यक्रम करावा लागेल. त्यामुळे आज जे आपण
सूर्याजी पिसाळ, लखोबा लोखंडे वगैरे अशी जी विशेषणं देतो, तर कर्नाटकामध्ये यांची पैदास मुबलक आहे तुम्हाला मी सांगतो. आणि त्याचा त्याचा तो काय फटका हा आतापर्यंत कर्नाटकातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना, सर्व पक्षांच्या, जनता दल युनायटेड असेल, जनता दल सेक्युलर असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, या प्रत्येकाला त्याचा फटका बसलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा कर्नाटकाच्या काटेरी मुकुट आता डी शिवकुमार यांच्या डोक्यावर बसणार आहे. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं मराठीमध्ये एक शब्दप्रयोग आहे की मुख्यमंत्री पद म्हणजे काय असतं, तर ते अळवावरचं पाणी असतं. याचा अनुभव शिवकुमार यांना आल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण त्यांच्या अपॉइंटमेंटच्या मध्येच त्यांच्या पायाखाली एक भूसुरुंग ठेवला गेलेला आहे आणि तो भूसुरुंग म्हणजे सिद्धरामय्या आहेत. सिद्धरामय्या यांना कर्नाटकाच्या राजकारणातून दूर करण्यासाठी म्हणून काँग्रेसने त्यांना राज्यसभेची ऑफर दिली. एवढंच काय, तर वर्ष 6 महिन्यात तुम्हाला राज्यसभेचं विरोधी पक्ष नेते पद देतो अशी लालूचही दाखवली. पण सिद्धरामय्या हे कसलेले खेळाडू आहेत, ते पोचलेले आहेत. ते 12 गावचं पाणी प्यायलेत आणि हायकमांडचं तर पूर्णपणे प्यायलेले आहेत. त्यामुळे दिल्लीला यायला त्यांनी नकार दिला. त्यांनी सांगितलं मी कर्नाटकातच राहणार. त्यामुळे कर्नाटकात शिवकुमार जरी मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या मंत्रिमंडळ स्थापनेपासून ते उपमुख्यमंत्री कोण असेल इथपासून सगळ्यामध्ये हस्तक्षेप किंवा एक प्रकारे सुरुंग लावायची योजना आणि रचना आता सिद्धरामय्या करत असतील. आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे पेपरात आले की ब्रेकफास्टला बोललं होतं आणि मोठं डोळ्यात अश्रू आणून भाषण केलं वगैरे, हे भावनिक जाऊ द्या, राजकारणात भावना वेगळी असते, व्यवहार वेगळा असतो. त्यांनी एक भूसुरुंग तिकडे टाकून ठेवलाय आणि तो म्हणजे बराच काळ आधी कर्नाटकामध्ये केलेला शैक्षणिक सांस्कृतिक असा जनगणनेचा अहवाल त्यांनी आजपर्यंत मांडीखाली दाबून ठेवलेला होता. तो बरोबर शेवटच्या मीटिंगमध्ये त्यांनी टेबल केला. असं म्हटलं जातं की आतापर्यंत जे सर्वात पॉवरफुल लिंगायत होते, वक्कलिगा होते, या जनगणनेमध्ये त्यांची संख्या अपेक्षित पूर्वी जशी होती त्याच्यापेक्षा सुद्धा खूप कमी दिसतेय. त्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व, विशेषतः राजकीय प्रतिनिधित्व, या पुढच्या निवडणुकीत हा जर सर्वेक्षण ऍक्सेप्ट केलं सरकारनी तर ते खूप कमी होणार आहे. आणि तसं झालं तर मग एक वेगळा काय जातीय पेच तिकडे उभा राहणार आहे. आणि तो भूसुरुंग पायातला आत्ता शिवकुमार यांच्या सिद्धरामय्या यांनी पेरून ठेवलाय. जाता जाता तुम्हाला सांगतो, आपल्याकडे दगदबू धोरण होतं, म्हणजे शत्रूला गाव ताब्यात देताना पाण्याच्या विहिरीमध्ये विष टाकून ठेवायचं. तर हे पाण्याच्या विहिरीत विष टाकून ठेवायचं काम सिद्धरामय्या यांनी अतिशय योग्य केलंय आणि त्यातूनच कर्नाटकी राजकारणाचा पोत समोर आला. म्हणून मी सांगितलं की हे बिना गाठ की सिलाई आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा कर्नाटकी कशिदामध्ये टाके सुद्धा अगदी मोजून मापून घालावे लागतात. तसे मोजून मापून केव्हा काय टेबल झालं पाहिजे मंत्रिमंडळात, हे बरोबर टायमिंग त्यांनी साधलेलं आहे. अगदी बरोबर सर. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खरं तर हे सिद्धरामय्या पायउतार होणे, त्यांनी राजीनामा देणे यासाठी दिल्लीत बराच खल करायला लागला. त्यामध्ये प्रियांका गांधी यांनी महत्वाची भूमिका निभावल्याचं, त्यांनी मध्यस्थी केल्याचं एक निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे तिकडेही भाऊ बहीण ह्याच्यामध्ये जे काय संघर्ष आहे तो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 4 उपमुख्यमंत्री कदाचित असू शकतात. म्हणजे संभाव्य यादीमध्ये यतींद्र सिद्धरामय्या, सिद्धरामय्यांचे चिरंजीव यांचं नाव आहे, प्रियांक खरगेंचं नाव आहे. म्हणजे तुम्ही जो काटेरी मुकुट म्हणताय ना, तर खुद्द उपमुख्यमंत्री पदावर सुद्धा जी 4 नावं पुढे येत आहेत, त्यामध्ये ही महत्वाची नावं आहेत की सिद्धरामय्या यांचे मुलाचं नाव आहे, प्रियांक खरगे यांचं नाव आहे आणि आणखी 2 नावं आहेत की जे त्यामुळे जे के जे जॉर्ज आहे, जमीर अहमद आहेत, अशी काही नावं आहेत की यापैकी कोण उपमुख्यमंत्री होतील, किती उपमुख्यमंत्री होतील. म्हणजे एकंदर डी के शिवकुमार. मुळात होय सर, बोला. डी के शिवकुमार यांची नेमणूक होणं हाच हू कॉल शॉट्स असा जो इंग्रजीत शब्दप्रयोग आहे की शेवटी ताकद आणि सूत्र कोणाच्या हातात आहेत, त्याचं उत्तम उदाहरण जर काय असेल तर ही शिवकुमार यांची अपॉइंटमेंट आहे. याचं कारण असं आहे की सिद्धरामय्या यांची नेमणूक करण्यामध्ये राहुल गांधी यांचा सर्वात मोठा हातभार होता. आणि त्यावेळेला प्रियांका गांधी यांचं राजकारणामध्ये फार काही स्थान होतं असं आपल्याला दिसणार नाही.
त्याच्यानंतर आत्ता 2.5 वर्षाचा कालावधी ओलांडल्यानंतर आपल्याला पद मिळावं याच्याकरता दिल्लीला बऱ्याच खेट्या घातल्या, बऱ्याच वेळेला बैठका झाल्या, आणि हे सगळं झाल्यानंतरही आपल्याला पद मिळत नाही. देर इज नो ऍक्शन टेकन, देर इज नो डिसिजन टेकन. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला जे काही सूत आहे एक प्रकारे जमवलं कोणाशी, तर ते त्यांनी प्रियांका गांधी यांच्याशी जमवलं, आणि प्रियांका गांधी यांनी घडवून आणलं. आणि हे फक्त इकडेच घडलंय असं नाही, राहुल गांधी यांच्या मनाविरुद्धच काँग्रेसमध्ये सगळं घडतंय, आणि त्यामागे प्रियांका आहेत की काय असं वाटण्या इतपत परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. तुम्हाला मी 2 उदाहरणं देतो. पहिलं उदाहरण म्हणजे केरळमध्ये खरं तर ज्यांना सर्वात जास्त समर्थन आहे अशा वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, आणि राहुल गांधी यांची तशी इच्छा देखील होती. परंतु प्रत्यक्षात व्ही सतीशन यांना करण्यात आलं. याचं कारण व्ही सतीशन यांनी 22 आमदार असलेल्या मुस्लिम लीगचा पाठिंबा आपल्याला मिळवला, आणि तो बागुलबुवा आणि धोका दाखवला, आणि एक प्रकारे प्रियांका गांधी यांच्या मर्जीत असणाऱ्या सतीशन यांना आणि प्रियांका गांधी यांच्या मर्जीत असणाऱ्या शिवकुमार यांना नेमण्यात आलं. तीच गोष्ट आता आणखीन 2 राज्यात घडलेली आहे, आणि ती म्हणजे राजस्थानमध्ये. आपल्याला वाटून आश्चर्य वाटेल की आपल्याच उपमुख्यमंत्री पद की जे पूर्वी प्रदेशाध्यक्ष देखील होते, यांच्या विरोधात राजद्रोहाचा खटला दाखल केला सचिन पायलट यांच्या विरोधात. तो कोणी, तर तो अशोक गेहलोत यांनी. तुम्ही विचार करा म्हणजे काय प्रकारची त्या दोघांमध्ये रायव्हलरी चाललेली आहे. आणि तीच गोष्ट हिमाचल प्रदेशमध्ये सुक्खू यांच्या अपॉइंटमेंटमध्ये आपल्याला दिसून येते. तीही अपॉइंटमेंट जी आहे ती अपॉइंटमेंट काही सरळ झालेली नाही आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की 4 पैकी 3 मुख्यमंत्री हे प्रियांका गांधी यांच्या मर्जीतले, यांच्या पिढीचे आहेत. त्यांच्यामुळे राहुल गांधी निष्प्रभ होत आहेत काँग्रेसमध्ये, हा आत्ता संदेश जातोय. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, सिद्धारामय्या जे निवडून आले ना, ते काही प्रचंड असे 30-40 हजार मतांनी निवडून नाही आलेले. सिद्धारामय्या जेमतेम 1500-1600 मतांनी निवडून आलेले आहेत. आणि जो प्रदेश म्हणजे काँग्रेस, जो प्रदेश म्हणजे काँग्रेस आणि इंदिरा गांधी असं समीकरण ज्याचं एका काळात होतं, तिथे आत्ता या क्षणाला सत्तेच्या या सारीपाटामध्ये एकमेकांच्या पायात भूसुरुंग घालणे हा एकमेव उद्योग उरलेला आहे. आणि याच्यात काय झालंय, तर ज्या ओबीसीचे आपण तारणार आहोत अशी इमेज करायचा प्रयत्न राहुल गांधी जाणीवपूर्वक करतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली आज ओबीसीचा त्यांच्यातला सर्वात स्ट्रॉंग असणारा लीडर म्हणजे सिद्धारामय्या यांची गच्छंती झाली. दुसरी गोष्ट, वेणुगोपाल यांची अपॉइंटमेंट करता आली नाही. त्यामुळे राहुल गांधी हे आपल्या पक्षामध्ये सर्वोत्तम कॉल घेत नाहीत असा संदेश संपूर्ण काँग्रेसभर, भारतभर गेलेला आहे. यापूर्वी G23च्या माध्यमातून त्यांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती, आणि ती व्यक्त करण्यामध्ये गुलाम नबी आझाद होते, पृथ्वीराज चव्हाण होते, कपिल सिबल होते, संपूर्ण भारतभर आनंद शर्मा होते, संपूर्ण भारतभर पसरलेले नेते होते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाच्या या नवीन पेचात, आणि तो पेच सुटला असं जरी आपल्याला वाटत असलं तरी देखील एक लक्षात घ्या, याच्यामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरचं प्रश्नचिन्ह अधिक ठळकपणे समोर येत आहे. हा संदेश आता गेलेला आहे. अगदी बरोबर. कारण की राहुल गांधी हा तिढा सोडवू शकत नाहीत, किंवा राहुल गांधी यांच्या विरोधामधला जो असंतोष पक्षामध्ये ज्येष्ठ नेत्यांमध्ये आहे तो दिसून येतोय. सर, आणखी एक महत्वाचं म्हणजे प्रियांका गांधी या ज्या पद्धतीचं राजकारण हे संसदेत पोचल्यापासून करतायत ते अधिक परिपक्व आहे. अगदी अमित शाह यांनी भाषणामध्ये सांगितलेलं होतं की राहुल जी किसी से सीखिए, इनको कोई सिखाते नहीं क्या, कुछ नहीं तो घर में बहन से सीख लीजिए. म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्यामधला एकंदर जो हे आहे, पुन्हा या निमित्ताने सुद्धा प्रियांका गांधींनी मध्यस्थी करून डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदावर आणलेलं आहे. म्हणजे त्यांची शपथ अमित होईल. शाह यांच्या अमित शाह यांच्या मनात खरोखरच राहुल गांधी यांनी शिकावं असं होतं. त्या भावा बहिणीमध्ये जो असलेला वाद आहे तो आणखीन वाढावा अशी इच्छा होती. हे काही कळायला मार्ग नाही. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे
प्रियांकाची शक्तिस्थानं ठळकपणे समोर येत आहेत आणि राहुल गांधी यांचा कमकुवतपणा सातत्यानं समोर येतोय. त्यांची जी भाषणं आहेत ती भाषणं सुद्धा संसदेमधली लक्षपूर्वक ऐकली जात आहेत, त्याच्यावर टीकाटिप्पणी केली जाते आहेत आणि राहुल गांधी यांची सगळी कृत्य ही अत्यंत पोरकटपणाची आहेत. म्हणजे संसदेच्या पायऱ्यांवर बसणे, तिथे बर्गर आणि चहा कॉफी घेणे, नक्कल करून दाखवणे, समोर जाऊन पंतप्रधानांना संसदेच्या सभागृह चालू असताना जाऊन मिठी मारणे, बेछूट आरोप करणे, गांधी हत्येला संघ जबाबदार होता, राफेलमध्ये चोरी झालेली आहे याच्यावरून त्यांना तर सुप्रीम कोर्टात माफी मागावी लागलेली आहे. होय. आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला ममता बॅनर्जी तयार नाही. शरद पवार यांनी त्यांच्याबद्दल काय टिप्पण्या केल्यात हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे यापुढे या 7 राज्यांच्या निवडणुका ज्या आत्ता डोळ्यासमोर आहेत, 5-6 महिन्यात होत आहेत, तिथे जर काँग्रेसला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला त्याची शक्यता खूप जास्त आहे. तसं झालं तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. याचं कारण पराभवात, राज्यात झालेले पराभवाचं शतक त्यांनी एव्हाना गाठलेलं असेल. त्यामुळे आत्ता या क्षणाला तेलंगणा हे एकमेव राज्य आहे की जिकडे काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे, परंतु ते कोणालाही धूप घालत नाहीत, ते मोदींची स्तुती करतात. त्यामुळे ते त्या काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आहेत की नाही हे सुद्धा कळत नाहीये. अशा परिस्थितीत हा पक्ष आहे. अशा वेळेला राहुल गांधी यांच्यावरचं प्रश्नचिन्ह हे अधिक गडद होत आहे. पक्षामधला असंतोष वाढत चाललाय, लोकांचा धीर सुटत चाललाय. आता पळून जायला सुद्धा कोणी शिल्लक नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील निर्माण झाली आहे. अनेक चुका महाराष्ट्र राज्यात जरी सत्तारूढ पक्षाकडनं होत असल्या तरी त्याविरुद्धचं आंदोलन उभं करण्याची आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याची क्षमता असलेलं एकही नेतृत्व तिकडे नाही. त्यामुळे आता या क्षणाला काँग्रेसच्या ढासळत्या बुरुजावरचा हरलेला शिपाई असं जर वर्णन करायचं असेल तर ते राहुल गांधी यांचं करता येईल. हेच कर्नाटकाच्या काशिद्याचं खरं वैशिष्ट्य आहे. तर कर्नाटकाच्या बद्दल आपण विस्ताराने बोलत होतो. पडद्यामागच्या घटना घडामोडी बऱ्याच झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्रीपदी कोण येतात, कोणाची नियुक्ती होते हे आपण बघणारच आहोत. उद्या म्हणजे 30 तारखेला काँग्रेसच्या परंपरेनुसार हायकमांड एक ठरवलेला मुख्यमंत्री गादीवर बसवतील. त्याच्यासाठी विधिमंडळ पक्षाच्या संमतीचा एक जो उपचार असतो तो पूर्ण केला जाईल. परंतु 2 वर्ष जी हातामध्ये आहेत, कारण 2 वर्षानंतर पुन्हा कर्नाटकमधली विधानसभेची निवडणूक आहे. तर त्या निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या निमित्ताने मी माझ्या मतदारसंघातच राहणार आहे, असं सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलेलं आहे. निरगुडकर सरांनी अनेक त्यातले पदर जे आहेत ते आपल्याला उलगडून सांगितलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव जर पुन्हा उपमुख्यमंत्री पदी असावेत असा त्यांचा जो आग्रह सुरू आहे. तर बघूया काय होतं ते, की आता कर्नाटकातलं जे एक एक शिवराज्य. एक हा, बोला. एक मुद्दा प्रतिभाजी मला इकडे आवर्जून मांडायचा आहे की राजकीय दृष्ट्या काटेरी मुकुट आहे हा एक भाग झाला, परंतु हम्म. सर्वात मोठं आव्हान जर आता कुठलं असेल कर्नाटकामध्ये मुख्यमंत्र्याला, तो काँग्रेसचा मुख्यमंत्री हे इन्सिडेंटल आहे. जरी तो आता भारतीय जनता पक्षाचा असता किंवा जनता दलाचा असता किंवा आणखीन कोणाचा असता तरी देखील मी जी आता आव्हानं सांगतोय ती आव्हानं त्यांना सोडवावीच लागली असती. पहिली बरोबर. गोष्ट म्हणजे कर्नाटकाची आर्थिक बाजू तशी इतर राज्यांपेक्षा म्हणजे तमिळनाडूपेक्षा किंवा पश्चिम बंगालपेक्षा खूप चांगली परिस्थिती आहे. परंतु त्याच्यात एक दोष आहे, इनहेरंट स्ट्रक्चरल दोष आहे. जसं आपण महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद हे एक प्रकारे त्रिकोण किंवा चतुष्कोण म्हणतो विकासाचा, तसा अख्ख्या कर्नाटकाच्या उत्पन्नाचा भार जो आहे ना तो 30%, 40%च्या जवळपास जीडीपी आणि उत्पन्न कुठून येत असेल तर ते एकट्या बंगलोरमधनं येतं. आणि बंगलोरमधनं जे येतं त्याच्यामुळेच एकूण कर्नाटकाचं उत्पन्न जर पाहिलं तर त्यातला 66% रेव्हेन्यू, 66% उत्पन्न हे सर्व्हिसेस सेक्टरमधनं येतं, 15 ते 17% मला वाटतं ऍग्रिकल्चर मधनं येतं आणि 19 ते 20% मॅन्युफॅक्चरिंग मधनं येतं. जरी भारतातले सर्व मोठे उद्योग, मग ते किर्लोस्कर असतील, टाटा असतील, हे सगळे जरी कर्नाटकामध्ये असले तरी देखील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर तिकडे फार वाढलेलं आहे, फुललेलं आहे असं आपल्याला काही दिसत नाही. त्यामुळे जो सगळा भार आहे तो IT क्षेत्रावर आहे आणि म्हणूनच त्याला एक सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं बंगलोरला योग्यरित्या म्हटलं जातं. अनेकांना माहिती नसेल आपल्या प्रेक्षकांना म्हणून सांगतो, सिलिकॉन व्हॅलीचा जेवढा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे, आय रिपीट,
सिलिकॉन व्हॅलीचा जेवढा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे त्यापेक्षा जास्त सॉफ्टवेअर एक्सपोर्ट एकट्या बँगलोरमधनं केला जातो. म्हणजे याच्यावरून त्याची आर्थिक ताकद तुमच्या लक्षात येईल. सर्वात जास्त स्टार्टअप, सर्वात जास्त युनिकॉर्न जर आता कुठे निर्माण होत असतील तर त्या बँगलोरमध्ये निर्माण होत आहेत. परंतु त्या बँगलोरमधलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं भीषण आणि भयानक आहे. मी तिकडे काम केलंय प्रेक्षक. MG रोडवरनं जर तुम्हाला एअरपोर्टला पोचायचं असेल मुंबईचं विमान पकडायला तर तुम्हाला किमान 3.5 ते 4 तास आधी निघावं लागतात संध्याकाळच्या वेळेला. अशी परिस्थिती आहे MG रोडची. आणि कुठल्याही प्रकारे मेट्रोची सुविधा जी दिल्लीत 20 वर्षापूर्वी झाली तशी सुविधा अजून बंगलोरमध्ये चालू झालेली नाही. वाहनांच्या तासनतास चाललेल्या रांगा आणि लोकांचा जीवनमानाचा दर्जा खाली गेलेला. एकेकाळी थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेलं बँगलोर आता गरम उष्ण म्हणून झालेलं आहे. अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला काय म्हणू, हिरवी टापू अशी बेट असलेली उद्यानं होती, त्याची अवस्था वाईट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे SR बोम्मई यांच्या काळामध्ये 20,000 कोटी सरप्लस अशा प्रकारचं रिझर्व्ह ठेवून ते बाहेर पडले होते. आणि आता 20,000 कोटी डेफिसिट असलेलं बजेट आहे. त्यावेळेला जी आर्थिक योजना आणि कठोर नियोजन केलेलं होतं त्याच्याऐवजी आता सगळे पैसे हे फ्री आणि ते फ्री अशा रेवडीवर खर्च करून निवडून येण्यावर भर दिला जातोय. हे फार काळ चालणारं नाही. त्यामुळे सरकार कोणाचं आहे याला महत्व नाही आहे. सरकारने काय केलं पाहिजे तर त्याकरता आता जॉब्स निर्माण करणे, त्याकरता उत्पादन क्षेत्र वाढवणे आणि सर्वात काय महत्वाचं असेल तर डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्रीज अँड सर्व्हिसेस. आता जे एका 100 मैलाच्या टापूत तुमचं 40% उत्पन्न निघतंय ते तुम्हाला हुबळी, धारवाड, गुलबर्गा, विजापूर अशा अनेक दूरदूरच्या भागामध्ये तुम्हाला न्यावं लागेल. अरे काय सुंदर प्रदेश आहे. मी नेहमी कर्नाटकाची आणि जर्मनीची तुलना करतो. जर्मनीचं पॉप्युलेशन 8 कोटी 30 लाख, कर्नाटकाचं पॉप्युलेशन 7 कोटी. दोघांच्या जे जिओग्राफी आहे ती जवळपास सारखी आहे, जर्मनीची थोडी जास्त आहे. परंतु जर्मनीचं उत्पन्न कुठे गेलंय बघा, जर्मनीची टेक्नॉलॉजी कुठे आहे बघा, आणि मॅनपॉवरची बुद्धिमत्ता जर बघाल तर कर्नाटक पश्चिम जर्मनीपेक्षा खूप जास्त आहे. खूप चांगली बुद्धिमत्ता आहे. पण मग तिकडे आतापर्यंत आम्ही प्रगती का करू शकलो नाही तर राजकीय इच्छाशक्ती आणि विजन नाही. ती आता सर्वात मोठं चॅलेंज. बायोटेक्नॉलॉजीचं केवढं क्षेत्र मोठं तिकडे ओपन झालेलं आहे. हे सगळं मोठं चॅलेंज आता शिवकुमार यांच्या समोर आहे. त्या शिवकुमारांना ते शिवधनुष्य पेलता येतं का हे आपल्याला पहिल्या 100 दिवसात कळेल. अगदी बरोबर आहे. शिवकुमार यांना ते शिवधनुष्य जे त्यांच्या खांद्यावर येणार आहे ते पेलता येणार की नाही हे येणारा काळ सांगणार आहे. काटेरी मुकुट वेगवेगळ्या अर्थाने आहे. सर तुम्ही जे संदर्भ दिले तर कर्नाटकामध्ये आपण जर म्हटलं तर संस्कृती, कला यांचं सुद्धा सुंदर असं आगार आहे. तुम्ही ऍब्सोल्युटली. म्हणालात की खूप तिथे ज्या नागरी सोयी सुविधा पुरेशा नसल्यामुळे किंवा बेंगलोर अतिशय सॅच्युरेट झाल्यामुळे जे समस्या होते त्यामुळे माझा जावई कर्नाटक सोडून पुण्यात शिफ्ट झालेला आहे. म्हणजे वैयक्तिक खरं इथे हे सांगायची, पण खरंच या सगळ्या अडचणीच्या गोष्टी आहेत. किंवा आपण जर तिथे प्रवासाला गेलो तर विमानतळावरून शहरातल्या दूरच्या कुठल्या तरी भागात जायचं असेल तर विमान प्रवासापेक्षाचा अधिकचा काळ, अधिक वेळ आणि अधिक पैसा दोन्हीही लागतं, कारण कॅब घेऊन तुम्ही कुठे जायचं ठरवलं तर ही सगळी परिस्थिती तिथली आहे. अनेक आव्हानं मुख्यमंत्र्यांसमोर आहेतच. तुर्तास मात्र कर्नाटकामध्ये शिवराज्य आणण्यासाठी प्रियांका गांधींना मध्यस्थी करावी लागलेली आहे. अर्थात ते शिवराज्य ते पुढे कसं चालवतात हे आपण बघणार आहोत. सर आपण यावर कर्नाटकाबद्दल जसे जसे विषय येतील तसं अधिक बोलूया. तुर्तास मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुम्हाला या सगळ्या एकंदर राजकारणाबद्दल काय वाटतं, कर्नाटकाबद्दल काय वाटतं, तिथल्या उद्योगांबद्दल काय वाटतं, ही मतं आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरगुडकर सरांसह मी आज आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.